श्री स्वामी सेवे करी कायती थोरवी, कायती वर्णावी मम शूद्रवाणी। भाग्य ते त्यांचे, पुण्यही त्यांचे, सुकृत त्यांचे काय सांगू, सुकृत त्यांचे काय सांगू। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। त्यांना एका गुप्त मोहिमेचा भाग म्हणून स्वामी समर्थ महाराजांकडे हेर म्हणून नेमलेलं, पण पाहता पाहता ते स्वामी महाराजांचेच होऊन गेले। स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त झाले। अंतर्ज्ञानी श्री स्वामी समर्थ महाराजांना हे सर्व काय ठाऊक होतं आणि म्हणूनच ते त्यांना नेहमी फिरंगी म्हणत, फिरंगी म्हणजे इंग्रज। आणि अशा या स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीत एकरूप झालेले श्री स्वामी समर्थ महाराजांवरती अतोनात प्रेम करणारे, श्री स्वामी समर्थ महाराजांना आपलं सर्वस्व समजणारे स्वामी समर्थांच्या या फिरंग्यावरती आज आपण बोलणार आहोत। स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नव्हे माझी करणी बोलवया। स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे। नमस्कार भक्त मंडळी, श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये मी मिलिंद पेळगावकर तुमचं खूप खूप स्वागत करतो। भक्त मंडळी, आज एक अशा महाराजांच्या सेवेकरीबद्दल आपण बोलणार आहोत ज्याला फक्त स्वामी समर्थ महाराज माहिती होते, पण तो कधीच महाराजांच्या वाटेला गेलेला नव्हता। आपलं काम आणि आपलं घर एवढंच काय ते त्याचं विश्व होतं। तो होता राजवाड्यातला एक शिपाई, नाव त्याचं भुजंग। स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला आले ते 1857च्या बंडाच्या आसपासच, त्यामुळे सगळीकडे वातावरण तसं बघायला गेलं तर खूप गरम होतं। इंग्रज सरकार हे खूप सतर्क होतं, कुठे काय चाललंय, कुठला क्रांतिकारक, कुठला बंडखोर कुठे आहे, कुठे वावरतोय, या गोष्टीकडे त्यांचं बारकाईने लक्ष असायचं। आणि त्यात अक्कलकोट म्हटलं तर अक्कलकोटमध्ये कितीतरी बाहेरचे लोक वेगवेगळे वेश धारण करून त्या काळात तिथे आले होते, त्यातले काही पकडले गेले सुद्धा। एवढंच नाही तर अक्कलकोटच्या राजघराण्यावरती सुद्धा या बंडाचं अरिष्ट आलेलं। आणि अशातच नुकतेच स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये आले होते, त्यामुळे महाराज सुद्धा नेमके कोण आहेत हा इंग्रजांसाठी एक मोठा विषय होता। सर्व संस्थानांवरती, सर्व छोटे छोटे राजे राजवाड्यांवरती इंग्रजाचं वर्चस्व असायचं। इंग्रजांनी काही सांगितलं तर त्यांना ते डावलता येत नसायचं, आणि इंग्रजांची सत्ताच तशी होती। चांगली चांगली संस्थानं त्यांनी खालसा सुद्धा केलेली आहेत, आणि त्यात 1857चं बंड हे खूप गाजलं। आणि या सगळ्या वातावरणामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं अक्कलकोटात आगमन होणं, स्वामी समर्थ महाराजांकडे रोज कोण ना कोण यायचं। तर या बंडामध्ये महाराज तर सतर्क नाहीयेत ना, महाराज तर ऍक्टिव्ह नाहीयेत ना, हे बघण्यासाठी एका इंग्रज अधिकाऱ्यांनी, सरदार विंचुरकर म्हणजे अक्कलकोटच्या राजाचे सरदार होते, या सरदार विंचुरकरांना त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितलं की स्वामी महाराजांच्या पाशी एक गुप्त हेड ठेवा, जो महाराजांकडे वेगवेगळी जी मंडळी येतात, वेगवेगळी लोक येतात, ती नेमकी कोण आहे ते आपल्याला कळेल। आता इंग्रजांचा आदेश तो, त्यामुळे विंचुरकरांचा नाईलाज झाला। खरं बघायला गेले तर विंचुरकर स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त, त्यांच्या अंगावर कुष्ठरोग झाला होता, आणि महाराजांनी त्यांना पुन्हा आयुष्यात आणलं, पुन्हा माणसात आणलं। त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांचे ते निस्सीम भक्त झाले होते। महाराजांचं त्यांच्यावरती सुद्धा खूप श्रद्धा होती, खूप प्रेम होतं। आणि अशा वेळेला सरदार विंचुरकरांना त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमचा तिथे कोणते गुप्त हेर नेमा,
तो स्वामींच्या आजूबाजूला 24 तास असेल. महाराजांकडे बारकाईने लक्ष ठेवेल. महाराजांकडे कोण येतं कोण नाही या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या पाहिजेत, की जेणेकरून आपल्याला कळेल की हा जो बंड जो काय पुकारला गेलेला आहे किंवा हा जो काय उठाव पुकारला गेलेला आहे याच्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं किती भाग आहे. न जाणो महाराज सुद्धा काहीतरी गुप्त वेश धारण करून अक्कलकोटला आले असतील, ते सुद्धा क्रांतिकारक असू शकतात. त्यामुळे आपल्यालाच हे सगळं व्यवस्थितरित्या कळायला पाहिजे. आणि यासाठीच तुमच्या अगदी खाजगी विश्वासातला एखादा माणूस स्वामी महाराजांच्या सानिध्यात 24 तास 7 दिवस 24/7 हा राहू द्या. मग विंचूरकरांनी काय केलं असावं? राजवाड्यातल्या या भुजंग शिपायाला त्यांनी स्वामी महाराजांपाशी नेमलं. या मोहिमेची पूर्ण कल्पना त्याला दिली आणि त्याला सांगितलं की तू 24 तास महाराजांच्या सानिध्यात राहायचं. महाराजांच्या सानिध्यात इतर अनेक सेवेकरी होते, पण काय ना काय सेवेच्या निमित्ताने ते महाराजांपाशी यायचे. पण याला तर तिथे 24 तास 7 दिवस 24 तास सतत राहायचं होतं. स्वामी महाराजांच्या सानिध्यात त्यांना अगदी क्षणोक्षणी राहायचं होतं. पण ते कसं काय करता येईल? तेव्हा विंचूरकर एक दिवशी भुजंगांना स्वामी महाराजांकडे घेऊन गेले आणि स्वामी महाराजांना सांगितलं की तुम्हाला इथे 24 तास 12 महिने 24 तास असा एक माणूस आम्ही नेमलेला आहे, जो तुमच्या पाठी उभा राहिला सतत तुम्हाला चौरी वारत राहील. आणि ही एक राजवाड्यातून तुम्हाला अर्पण केलेली सेवा आहे. स्वामी महाराज त्याच्यावर काहीच बोलले नाही, फक्त हसले. त्यामुळे आता भुजंगाला तिथे नेमणं फार सोपं झालेलं. विंचूरकरांनी भुजंगांना सांगितलं, अगदी आजपासून तू त्या सेवेत रुजू हो. सदोदित महाराजांच्या पाठी राहा, चौरी वाराचं निमित्त कर. आणि महाराजांकडे जे कोण येत आहेत, स्वामी महाराजांच्या पाशी जे काय ते बोलतायत, त्यांचं जे काय संभाषण होत आहे ते सगळं आम्हाला कळवत जा. कारण आम्हाला ते नंतर मग त्या हिशोबाने पुढे मग ते इंग्रज अधिकाऱ्यांना पोचवायचे. फक्त म्हणजे पण स्वामी महाराज ते अंतर्ज्ञानी होते, ते परब्रह्म होते, ते परमेश्वर होते. त्यांच्यापासून ह्या गोष्टी कधीच लपल्या नाहीत. आणि त्यासाठी अगदी पहिल्या दिवशीपासून ते या भुजंगाला फिरंगी म्हणत. फिरंगी राजवाड्यातील तुम्ही सेवेकरी आहात, मग तुम्हाला आम्ही काय बोलणार, असं करून महाराज त्याची चेष्टा करत, त्याची मस्करी करत. त्या बिचारा भुजंगा शिपायाला फक्त त्याची तिथे ड्युटी करायची होती. स्वामी महाराजांच्या पाठी तो उभा राहत असत. महाराज जिथे जिथे जात असत तिथे तिथे तो असत. निमित्त काय असायचं तर महाराजांवरती सदोदित चौरी वाळणं, महाराजांना चौरीने हवा काढणं. त्या पलीकडे त्याच्याकडे काहीच काम नव्हतं. पण नंतर हळूहळू तो स्वामी महाराजांचाच होऊन गेला. तो महाराजांचा सहवास, तो परब्रह्माचा परमेश्वराचा सहवास, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे कसे राहू शकता, शक्य तरी आहे का ते? त्यामुळे ते साहजिकच आहे, हा भुजंग स्वामी महाराजांचा होऊन गेला. स्वामी महाराजांचा निस्सीम भक्त झाला, स्वामी महाराजांचा सेवेकरी झाला. अगदी पहिल्या दिवशीपासून ते अगदी महाराज देह ठेवेस तोपर्यंत त्याला ज्या कामासाठी तिथे नेमलेले आहे ते तो विसरूनच गेला. महाराजांपाशी कोण येत आहेत कोण नाही हे जाणून घेण्यास तसं बघायला गेलं तर विंचूरकरांना सुद्धा फारसा अगदी रस नव्हताच. कारण ते स्वतः सुद्धा स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त होते. या निमित्ताने त्यांनी नेमलेलं तर खरं, पण ना कधी विंचूरकरांनी त्यांना विचारलं, ना कधी भुजंगाने विंचूरकरांना सांगितलं की महाराजांकडे कोण येत आहे कोण नाही. तो महाराजांचाच होऊन गेला, महाराजांचा निस्सीम भक्त झाला. आणि भक्तच होऊन थांबला नाही तर तो महाराजांचा सेवेकरी झाला. चौरीचा वारतच असायचे ते. त्याही पलीकडे जाऊन जी पडतील ती कामं, अगदी पीकदाणी धुण्यापासून ते सुंदराबाईंच्या हाताखाली सुंदराबाई काय जे काय सांगेल ती सेवा भुजंगा अगदी मुकाट्याने करत. कारण या सेवेमध्ये त्यांना आनंद मिळायचा, परमोच्च आनंद असायचा तो. महाराजांची सेवा. आज आपल्यापैकी कितीतरी जाऊन वेगवेगळ्या विविध स्वामी महाराजांच्या मठामध्ये महाराजांची सेवा करतात. अगदी छाती फुगून सांगतात आम्ही या मठात सेवेकरी आहोत. महाराजांचे सेवेकरी होणं हे आज पण आपल्याला अगदी भूषण वाटतं. आपल्याला काहीतरी असं परमोच्च काम मिळाल्यासारखं वाटतं. मग आपण त्या मठातले संडास पण साफ करतो, आपण त्या मठातली लादी पुसतो, आपल्याला जे पडेल ते काम आपण करतो. पण त्या सगळी कामं आपल्याला करायला मिळालेली आहेत
हा एक आपल्या नशिबाचा एक मंगल योग, एक पुण्याचा भाग आपण समजत असतो. असाच कायचा भुजंगाचा सुद्धा झाले. हा भुजंग स्वामी महाराजांचा निस्सीम भक्त झाला. महाराजांपाशी त्याला जे पडेल ती सेवा तो करत होता. आणि या भुजंगांचे काही प्रसंग आहेत ज्याची स्वामी चरित्रामध्ये अगदी खुल्लास नोंद आहे. आणि ह्याच नोंदी ज्या काय आहेत त्याचं आज आपण स्मरण करणार आहोत. एक दिवशी एका ठिकाणी स्वामी महाराज बसलेले असताना असंख्य सेवेकरी, असंख्य भक्तगण त्यांच्याकडे आले होते. तेवढाच असा काहीतरी विषय निघतो की मोहरमचा ताबूत गावात नाचणार आहे. आणि भुजंग आणि श्रीपाद भट असं ठरवतात की आपण तिथे जायचं. पण तिथे जाण्याला महाराजांची परवानगी नसते. पण इथे यांचं काय मन मानतच नाही. आपण काही करून तर जायचं, ती धमाल बघायची. कारण ते ताबूत नाचवणं आणि मग ते रेवड्या आणि फुटाणे तिथे उधळणं हा ते बघण्यासारखा तो संपूर्ण सोहळा असतो. मुसलमान लोकांचा हा सण म्हणा किंवा दिवस म्हणा हा मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात ते. आणि असंख्य लोक अगदी रस्त्याच्या कडेला उभे राहून ते सगळं तासन तास पाहत असतात. ते बघण्याचा मोह ह्या दोघांना काही सुटेना. आणि महाराजांची तर परवानगी नाही. महाराजांनी स्पष्ट सांगितलेलं आहे जायचं नाही. तरी पण त्यांना जाण्याची इच्छा असते आणि ते ताबूत पाण्यात जातात. फक्त म्हणे ते ताबूत पाण्यात ते जातात खरे, पण तिथे त्या ऐन गर्दीत गेल्यावरती श्रीपाद भटांना लगेच आठवतं, अरे आपल्या हातामध्ये सोन्याचं जाडसं वळ आहे, ते इथे हरवलं तर, किंवा ते कोणीतरी आपल्या गर्दीमध्ये आपल्या हातातून काढून घेतलं तर आपण काय करायचं. भुजंगाचा राजवाड्यातले शिपाईच असतात. आणि भुजंगाच्या या सगळ्या फोटोमध्ये जर तुम्ही बघितलं तर भुजंग हा राजवाड्याच्या त्या वेशातच असतो. त्यांचा तो गणवेश तो दिलेला असतो राजवाड्याने, असा आडवा पट्टा आणि त्या पट्ट्यावरती तो मोठा बिल्ला, हे सगळं घालूनच तो नेहमी सदोदित वावरायचा. महाराजांच्या सानिध्यात सुद्धा त्या वेशातच तो असायचा, तो गणवेश घालूनच तो असायचा. त्यामुळे हे तर राजवाड्यातले शिपाई आहेत, यांच्या वाटेला कोण जाणार नाहीये. म्हणून श्रीपाद भटाने आपल्या हातातलं वळ काढलं आणि भुजंगाला दिलं. भुजंगाला सांगितलं तू ते तुझ्या हातामध्ये घाल. तुझा शिपायाचा वेश बघून तुझ्या हातातून ते काढून घेण्याचं कोण धाडस करणार नाही. भुजंगाने सुद्धा ते मान्य केलं. भुजंगाने ते आपल्या स्वतःच्या हातामध्ये घातलं. तुफान गर्दी होती, सगळेजण ते सगळं पाहत होते. काही लोकांनी भुजंगाच्या हातामध्ये ते वळ सुद्धा बघितलेलं. या एका सर्वसाधारण शिपायाच्या हातामध्ये एवढं जाड सोन्याचं वळ कसं काय, हा सुद्धा विचार त्यांच्या मनात आला असेल. पण ते भुजंगाच्या हातामध्ये ते वळस कितीतरी लोकांनी बघितलेलं. ते भुजंगाला ते वळ नीट त्याच्या मापाचं नसल्यामुळे ते त्याला जरा मोकळं होत होतं, लूज होत होतं ते त्याला. काही वेळाने त्यांच्या लक्षात आलं की आपल्या हातातून हे जाडजूड सोन्याचं वळ श्रीपाद भटनाने आपल्याला सांभाळून ठेवायला सांगितलेलं ते कुठेतरी पडलेलं आहे. आता काय करावं. स्वामी महाराजांना सांगणं हे तर शक्यच नव्हतं. महाराज चिडतील. एवढं तुम्हाला मी परवानगी दिलेली नव्हती, एवढं मी तुम्हाला सांगितलेलं कुठे जायचं नाही, तरी सुद्धा तुम्ही मोहरमचा ताबूत बघायला कसे काय गेलात. आणि महाराज चिडले. महाराजांचं ते जर समजा रौद्र स्वरूप धारण केलं तर मग काय घडेल याचा काहीच कोणीच त्याचा विचार करू शकत नसायचं. मग अशा वेळेला महाराजांना सांगायचं कसं. भुजंगा भरपूर चिंतेत होता. एवढं किमती वळ्याचे पैसे कसे काय मी याचे भरून देणार, या विचारात ते अगदी त्रस्त झालेले. हे दोघे तोंड पाडून येतात. सोळप्पांच्या घरामध्ये स्वामी महाराज शांत बसलेले असतात. अंतर्ज्ञानी महाराजांना हे सगळं बहुतेक कळलेलंच असावं, ते त्यांना काहीच बोलत नाही. पण आता तर स्वामी महाराजांना सांगणं भाग होतो, कारण स्वामी महाराजांच्या व्यतिरिक्त ते वळ आपल्याला कोण मिळवून देणार. शक्यच नाही. इतक्या गर्दीमध्ये हजारो लोक तिथे होती. कोणाच्या हाताला ते वळ लागलं असेल काय माहिती, आणि तो का म्हणून ते देणार परत. दोघंही रडवेडला चेहरा करून महाराजांपाशी उभे राहिले. महाराज त्यांच्याकडे एकटक पाहत होते. महाराजांना हे सगळं समजलेलं कशासाठी आपल्या समोर उभे राहिलेले आहेत, ते काय बोलणार. तेवढ्यात महाराजांनी शिव्यांची लाखोली वाहण्यास सुरुवात केली. नाही ते शिव्या द्यायला लागले या दोघांनाही. या दोघांचे हातपाय अक्षरशः कापत होते महाराजांपुढे. तेवढ्याच भुजंगाला रडू कोसळलं आणि त्यांनी सरळ महाराजांना लोटांगण घातलं.
महाराजांच्या चरणावरती डोकं ठेवून तो रडू लागला. मला क्षमा करा महाराज, तुमची परवानगी नसताना सुद्धा आम्ही गेलो आणि हे विपरीत घडलेलं आहे. पण आमच्यावरती दया करा, आम्ही चुकलेलो आहोत. आता यापुढे अशी कधीच चूक घडणार नाही. पण ते वळ जर मिळालं नाही तर त्याची किंमत भरून देणं मला शक्य नाहीये. मी एक सर्वसामान्य राजवाड्यातला एक शिपाई आहे, मी कसं करणार ते? स्वामी महाराजांचा या भुजंगावरती भरपूर प्रेम होतं. फार पूर्वी 1904 मध्ये जे मराठ्यांनी जे स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे, त्या चरित्रामध्ये अशी नोंद आहे की भुजंगांचं आणि स्वामी समर्थ महाराजांचं काय नेमकं नातं होतं. त्यात त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे की विष्णूचे द्वारपाल जसे जय विजय असायचे, तसाच स्वामी महाराजांचा भुजंग हा जय विजय होता. आपल्या चरणावरती डोकं ठेवून हा भुजंग रडतोय हे पाहून महाराजांना त्याची दया आली. महाराजांनी त्याला उठवलं आणि सांगितलं, अरे रडू नकोस, ते वळत चालत घरी ये. महाराजांचं हे बोलणं ऐकून भुजंगाला धीर आला. खुद्द महाराजच सांगतायत ते वळ येईल घरी, काही चिंता करू नको. आणि महाराजांचं बोलणं म्हणजे तसं घडायचं, तसं घडायचं. महाराजांच्या मुखातून काही येऊ द्या, संबंध ब्रह्मांडातील जेवढ्या शक्ती आहेत, रिद्धी सिद्धी सर्व शक्ती त्या महाराजांना शरण असायच्या आणि महाराजांचा प्रत्येक शब्द या शक्ती झेलायच्या. त्यामुळे एखादी गोष्ट महाराजांच्या मुखातून आली का ती घडायची, या गोष्टीवरती सर्वांचा विश्वास होता. त्यामुळे भुजंगा जरा शांत झाला, त्याचा जीवात जीव आला. आणि तसंच घडलं. अक्कलकोटचा एक पोलीस शिपाई आपल्या वाटेने कुठेतरी जात होता. तेवढ्यात त्यांना दोन इसमांमध्ये अगदी खूप भांडणाचा आवाज आला. ते भांडण होतं त्या वळ्याची वाटणी करून घेण्याबद्दल. एकाला ते वळ मिळालं आणि त्याने उचलताना दुसऱ्यांनी बघितलं. साहजिकच त्या बघणारा सुद्धा त्याचा वाटेकरी झाला. तू त्यातलं मला जर नाही काय दिलंस तर ही मी तक्रार करतो आणि मग तुला पण खायला देणार नाही, असाच काहीसा तो विषय होता. आणि या दोघांमध्ये ती वाटणी करून घेण्यामध्ये जो वादविवाद होत होता, जे भांडण होत होतं, ते त्या पोलीस शिपायाच्या निदर्शनास आलं. तो पोलीस शिपाई तिथे गेला आणि त्याने विचारलं, त्यांची झडती घेतली. तेव्हा ते वळ मिळालं. आणि ते वळ मग कुठून आलं तर साहजिकच एकाने सांगितलं मला ते पडलेलं मिळालं, दुसऱ्याने सांगितलं मी ते याला उचलताना बघितलं. त्या पलीकडे आम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये आणि त्याचा समभाग करून आम्ही आपसामध्ये वाटून घेणार होतो. पण हा ग्रस्त ऐकायला फिरला, म्हणायला लागले ते मला मिळालेलं आहे, त्यामुळे तुला त्याच्यातला समभाग कसा मिळेल? मी देतोय ते घे आणि कपरा. आणि ह्याच्यावरती ते भांडण पेटलेलं आणि त्या पोलीस शिपायांनी ते बघितलं. वळ तर मिळालेलं. आता ते वळ कोणाचं आहे, कोणाचं पडलं होतं, या विषयावरती जेव्हा चौकशी झाली तेव्हा कितीतरी लोकांनी भुजंगाच्या हातामध्ये, शिपाई होता तो राजवाड्यातला, त्यामुळे त्याच्याकडे नजर सगळ्यांचीच जात होती आणि त्याच्या त्या गणवेशात तो वावरायचा. आणि साध्या राजवाड्यातल्या शिपाईच्या हातामध्ये एवढं जाड सोन्याचं वळ, हे बघून कितीतरी लोकांना अचंबा वाटलेला. आणि चौकशीच्या अंती असं कळलं की ते वळ भुजंगा नावाच्या शिपाईच्या हातात होतं. तर कोणीतरी सांगितलं स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यात असतो बघा चौरीवारात, तोच तो भुजंगा. झालं. पोलीस शिपाई त्याला शोधत शोधत चोळपांच्या घरी आले आणि अशा पद्धतीने ते सोन्याचं वळ सुद्धा आपोआप चालत आलं. ते जसं त्या पोलीस शिपाईने भुजंगाच्या हातात दिलं, स्वामी महाराजांच्या समोरच ते सगळं झालं, तसं अगदी त्या क्षणाला ते उचलून भुजंगाने श्रीपाद भटांच्या हातात दिलं आणि सांगितलं तुझं हे मिळालं, तुझं तुझ्याकडे ठेव बाबा, आता याच्या पुढे मला देऊ नको. आणि पहिली गोष्ट भुजंगाने काय केली असेल तर महाराजांच्या चरणाला जाऊन खट्ट मिठी मारली आणि पुन्हा रडू लागलं. एवढा मोठ्या संकटातून त्यांना महाराजांनी बाहेर काढलेलं. असे काही जे प्रसंग घडले आणि भुजंग हा स्वामी महाराजांचा होऊन गेला, स्वामी महाराजांची एक रूप झाला. राजवाड्याच्या शिपायाच्या गणवेशात असला तरी स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी म्हणून त्याची ओळख झाली. दुसरा एक प्रसंग सांगतो. अक्कलकोटामध्ये जे बम्मगांडल साहेब जे होते, त्यांच्याकडे एक वांद्री पाळली होती त्यांनी. वांद्री, त्या वांद्रीला मोठ्या प्रेमाने रोज ते स्वतःच्या हाताने खायला घालत. ती वांद्री सुद्धा त्यांच्या हातचं खात आणि ह्या झाडावर त्या झाडावर, त्या झाडावर या झाडावर असं करत करत ती
खूप धमाल करत आणि हे सगळं बम गार्डनर साहेब खूप आवडीने बघत, खूप कौतुकाने बघत. पण एक दिवशी त्या वांदरीला काय झालं काय माहिती नाही, ती ऊठ सगळ्यांना चावड सुटली. बम गार्डनरला सुद्धा चावणार तेवढ्यात ते सावध झाले. या वांदरीला तर आता वेड लागलेला आहे, आपण कितीही तिला चांगलं वागवलं तरी आता मात्र ती वेडी झालेली आहे. म्हणून बम गार्डनरने आतून जाऊन त्यांची बंदूक काढली आणि त्या बंदुकीचे बार मारत राहिले. पण ती वांदरी मात्र ते प्रत्येक गोळी त्यांची चुकवत या झाडावर त्या झाडावर रोज जोर जोराने ओरडत ओरडत उड्या मारत होती. हा सर्व प्रकार जो आहे भुजंगाने बघितला. भुजंगाला त्या वांदरीची खूप दया आली आणि ते सरळ महाराजांपाशी आले आणि महाराजांना सांगितलं की ती वांदरी बघाव, ती बिचारी ह्या झाडावरनं त्या झाडावर उडी मारते आणि ते बम गार्डनर तिला गोळी मारतायत. बम गार्डनर मी थांबवायचा प्रयत्न केला खरा, पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही आणि ते त्यांच्या कामामध्ये तल्लीन होते. प्रत्येक गोळी चुकवत ती वांदरी अगदी वेड्या पिशासारखी धावते, पळते, इथून तिथे उड्या मारते. मला तिची दया आली म्हणून तुम्हाला सांगतोय, त्या वांदरीला वाचवा महाराज, काही करा पण त्या वांदरीला वाचवा. स्वामी महाराजांनी त्यांना सांगितलं सरळ जा, त्या बम गार्डनरला सांग स्वामी महाराजांनी सांगितलेलं आहे तिच्यावरती गोळ्या झाडायच्या नाहीत. आणि त्या वांदरीला सांग स्वामी महाराज तुला लगेच आत्ताच्या आत्ता बोलवतायत. तो लगबगीने गेला, न जाणो आपण तिथे गाईस्तोवर एखादी गोळी त्या बिचारा मुक्या प्राण्याला लागावी आणि त्याचा जीव जावा. या विचारात तो अगदी धावत धावत तिथे गेला आणि बम गार्डनर साहेबांना सांगितलं थांबा, स्वामी महाराजांचा तुमचा काहीतरी निरोप आहे. स्वामी महाराज या नाव ऐकल्यावरती तर बम गार्डनर सुद्धा थोडा वेळ थांबले. त्यांनी विचारलं काय निरोप आहे. भुजंगाने सांगितलं की स्वामी महाराजांनी सांगितलंय की त्या वांदरीला मारायचं नाही. त्यावर ते बम गार्डनर एकदम अचंबित झाले. अरे भुजंगा तुला माहिती आहे का, ही उठसूट सगळ्यांना चावड सुटलेली आहे, मला सुद्धा चावायला आली होती. हिला आता जिवंत ठेवण्यात काहीच अर्थ नाहीये, ती कोणाला कधीही चावेल. ती पिसाळलेली आहे, ती वेडी झालेली आहे. ते मला काही माहिती नाही. स्वामी महाराजांचा निरोप तेवढा मी तुमच्याकडे पोहोचवतोय. महाराजांची आज्ञाही आज्ञा असायची. मग अक्कलकोट मधले सर्व जाती जमातीचे लोक महाराजांची आज्ञा पाळायचे. हिंदू असो, मुसलमान असो, लिंगायत असो किंवा तिथले ते कन्नडी ब्राह्मण असो. आणि त्याच्यामध्ये ब्रिटिश जे होते ख्रिश्चन, हा सुद्धा अपवाद नव्हता बरं का. महाराजांची आज्ञा म्हटल्यावरती त्यांना सुद्धा मुकाट्याने ती आज्ञा पाळावी लागायची. भुजंगाने त्यांना पुन्हा सांगताच त्यांनी ती बंदूक खाली टाकून दिली आणि म्हणाले ओके आहे स्वामी विश, जसं स्वामीची इच्छा आहे तसं, मी नाही मारत तिला. हे एवढं ऐकून भुजंगाचा जीवात जीव आला. भुजंगाने लगेच त्या वांदरीकडे तोंड केल्याने वांदरीला सांगितलं का थांबलेच काय, तुला स्वामी महाराज बोलवतायत, जा लवकर. एवढे शब्द त्या वांदरीच्या कानावर येताच या वांदरीला कसं कळलं महाराज कुठे आहेत ते तिचं तीच जाणव. पण ती या झाडावर त्या झाडावर पुन्हा उड्या मारत 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 आनंदाने ओरडत ती स्वामी महाराजांपाशी पोचली. महाराजांपाशी पोचताच तिने महाराजांच्या चरणावरती डोकं ठेवलं. महाराजांनी तिला एक चापटे मारत विचारलं काय ग चावटे, सगळ्यांना चावड सुटली होतीस काय, आता कुठे जायचं नाही, आता माझ्याच सानिध्यात राहायचं, माझ्याच बरोबर राहायचं. त्यानंतर मात्र ती कुठेच गेली नाही. सगळ्यात जास्ती स्वामी समर्थ महाराजांचा सहवास कोणाला लाभला असेल तर या भुजंगाला आणि नंतर त्या वांदरीला. पण त्यानंतर त्यांचं आयुष्य सगळं स्वामी महाराजांच्या सानिध्यात गेलं. ती वांदरी सुद्धा सदोदित स्वामी महाराजांच्या सानिध्यातच असायची. महाराज कुठे निघाले परगावला का ती एका झाडावर दुसऱ्या फांदीवर, दुसऱ्या फांदीवर तिसऱ्या फांदीवर, एका झाडावर दुसऱ्या झाडावर अशी उड्या मारत मारत महाराजांच्या बरोबरीने जायची. महाराज तिला प्रेमाने जवळ घेत, तिला तिथलं आलेलं सगळं मिष्टान्न खाऊ घालत आणि तिला सुंदरी म्हणत. फक्त महाराजांचा स्वभाव थोडा मुश्किलच होता. सुंदराबाई ही खाष्ट स्वामी महाराजांची सेवेकरी होती. ती महाराजांचं सुद्धा ऐकत नव्हती. महाराजांवरती सुद्धा तिने सत्ता गाजवली. महाराजांना उठ म्हणाल का महाराज उठावे, बस म्हणाल का महाराज बसावेत. महाराजांना ती स्वतः जेवू घालत. महाराजांवरती अतोनात प्रेम केलेलं आहे सुंदराबाईने.
जणू महाराजांची आईच होती. कधी कधी ते महाराजांची मुलगी सुद्धा व्हायची. कधी कधी महाराज तिला दम भरत, त्याला ती महाराजांची मुलगी व्हायची. फक्त हा सगळा जो प्रकार आहे आणि तिचं सगळ्यांवरती जे तिने गाजवलेलं वर्चस्व ते सर्वांना पटत नसायचं आणि त्यामुळे सगळे सुंदराबाईंवरती खार खायचे. आपल्या सेवेत सुंदराबाईंचा मोठा त्रास व्हायचा सर्वांना आणि स्वामी महाराजांना ते माहिती होतं आणि त्यामुळे या वांद्रीला स्वामी महाराजांनी सुंदरी म्हणून नाव दिलं. सुंदरी, काय ग माझी सुंदरी कशी आहेस, असं त्या वांद्रीला स्वामी महाराजांनी विचारलं. काय या सुंदराबाई मात्र खूप चिडायच्या. आपला हातपाय आपटत स्वामी महाराजांना विचारायच्या, काय हो आता तुम्हाला दुसरी सुंदरी भेटली काय, आता मला विसरणार तुम्ही. खरं तिला खटकायचं ते आपल्या नावाने एका वांद्रीला हाक मारल्याबद्दल. आणि असंच काय त्या गमती जमती स्वामी महाराजांच्या सानिध्यात लोकांनी बघितलेले आहे. ही वांद्री स्वामी महाराजांच्या कडे येण्याचं सर्वात मोठं कारण काय, किंवा त्याला कारणीभूत कोण असेल तर ते हे भुजंगा. आणि वांद्री सुद्धा तिचं उर्वरित सगळं आयुष्य तिने स्वामी महाराजांच्या सानिध्यातच घालवलं. महाराज जे भरवतील तो तिचा आहार असायचा. कधी पेढे, कधी लाडू, कधी पुरणपोळी. खूप छान तिचं आयुष्य व्यतीत झालं. आणि अगदी त्याचप्रमाणे भुजंगा सुद्धा महाराजांच्या सानिध्यात 24 तास 7 दिवस असायचा. महाराजांनी कधी हाक मारावी हे भुजंगा त्यांच्या समोर यायचे, कारण चौरी वारत महाराजांच्याच पाठी असायचे. असाच काहीचा प्रकार तो एका वाड्यापतला आहे. जेव्हा स्वामीसुत गतायू झाल्याच्या नंतर स्वामीसुतांच्या धाकट्या भावाला स्वामीसुतांच्या जागेवरती स्वामी महाराज नेमतात आणि तो तिथं अजिबात रमत नाही, एकसारखा आई आई करतो. त्या स्वामीसुतांनी स्थापन केलेल्या कांदिवडे मठातील इतर सेवेकरी त्याला पुन्हा अक्कलकोटात स्वामी महाराजांच्या सानिध्यात घेऊन येतात आणि महाराजांना सांगतात, अहो तुम्ही याला नेमलेला आहे तर खरं, पण हा एकसारखा आई आई करतोय, हा तिथे शांत राहतच नाही, रडतोय, तो अस्वस्थ असतो, खात पित नाही. त्याला स्वामी महाराजांनी सर्वप्रथम काय केलं असेल तर भुजंगाला हाक मारली आणि त्याला सांगितलं, अरे वाघाचं कातळ इथे पसर आणि त्यावर या माझ्या बाबूला उभा कर. महाराजांच्या आज्ञेनुसार भुजंगाने तिथे ताबडतोब वाघाचं कातळ अंतरलं आणि त्या छोट्या बाबूला त्याच्यावर उभं केलं. त्यानंतर महाराजांनी या बाबूला जो काय डोस दिलेला आहे, जे काय मंत्र दिलेला आहे, नंतर कधीच त्याला आईची आठवण आली नाही. तो स्वामी समर्थ महाराजांचाच होऊन गेला पूर्णतः, जसे स्वामीसुत महाराज झाले होते. सांगायचा मुद्दा असा की महाराजांनी कधी हाक मारली भुजंगाला की भुजंगा तत्परीने स्वामी समर्थ महाराजांच्या पुढ्यात उभा असायचा, कारण महाराजांच्या पाठीच असायचा सदोतीत. त्या लांडोळी बुवांच्या मळ्यामध्ये त्या कानफट्याने घातलेला धुमाकूळ आणि त्या बेकाबू कानफट्याला आता कसं पकडायचं हे कोणाला समजत नव्हतं. अगदी पोलीस शिपायांचा ताफा असून सुद्धा त्यांना धाडस होत नव्हतं कानफाट्यावरती हात घालण्याचा, कानफाट्याला पकडण्याचा. अशा वेळेला एक धनगर तिथून जात होता आणि त्या धनगराने कानफाट्याला धक्का मारला, कानफाट्या पडला. त्यावेळेला कानफाट्याला सर्वप्रथम कोणी पकडून धरलं असेल तर ह्याच भुजंगाने त्याला पकडून धरलं आणि मग काही लोकांनी लाठ्यांचा भडीमार देऊन त्या शिपायाने त्यांना कैद केलं, त्यांच्या हातामध्ये बेड्या घातल्या. हा सगळा भाग पुढचा आहे. महाराजांच्या सानिध्यात असायचं 24 तास की महाराजांकडे घडलेली प्रत्येक गोष्ट जर भुजंगाने लिहून ठेवली असती तर आज पुस्तकांचा संच झाले असते. संच कितीतरी महाराजांच्या चरित्राचे संच असते, व्हॉल्युम्स असते. एवढा स्वामी समर्थ महाराजांचा तो मंगल सहवास त्या भुजंगांना घडला होता. एक आणखीन एक गमतीदार गोष्ट सांगतो. सुंदराबाईंचं वर्चस्व भरपूर असायचं. सुंदराबाईला न विचारता जुन्या सेवेकरांनी सुद्धा महाराजांच्या समजा सेवेत आले ते सुद्धा सुंदराबाईंना आवडत नसायचं. प्रत्येक गोष्ट तिच्या परवानगीने व्हायची आणि महाराज सुद्धा ते शांतपणे बघत असायचे. महाराजांनी सुंदराबाईंना कधीच हटकलं नाही, काय ग बाबा सुंदरे असं का करते. काही तुरळक असे प्रसंग आहेत ज्या प्रसंगामध्ये सुंदराबाईंची घासडपट्टी काढलेली आहे स्वामी महाराजांनी, पण एरवी स्वामी महाराज शांत राहायचे.
आणि स्वामी महाराजांच्या खास मर्जीतली सुंदराबाई आहे, त्यामुळे सुंदराबाईच्या वाटेला सुद्धा कोण जात नसायचं. पण इतर सेवेकरांना तिच्या वर्चस्वाचा खूप त्रास व्हायचा. एक दिवशी असाच काहीसा वादविवाद झाला आणि त्याचं मोठं भांडण झालं. आणि ते भांडण होतं सुंदराबाई आणि भुजंगांमधलं. बोलता बोलता भुजंगांना एवढा राग आला की भुजंगाने नाही त्या शिव्या त्या बाईने असडल्या. नाही त्या घाणेरड्या शिव्या असडल्या. किती दिवस कोण सहन करणार हो? प्रत्येकाची सहनशक्ती असते. महाराजांच्या सानिध्यात तू मला येऊनच देत नाहीस. मला सुद्धा महाराजांची सेवा करायची आहे आणि तू अशी कोण लागून गेली का तुला विचारलं केलं आम्ही यायचं नाही. या गोष्टी सगळ्यांनाच खटकत होत्या. आणि त्या दिवशी भुजंगांना ती काहीतरी असं बोलली का वादविवादाचं रूपांतर भांडणात झालं. आणि ते भांडण इतकं विकोपाला पोचलं की भुजंगाने तिला नाही त्या शिव्या दिल्या. त्या शिव्या ऐकून सुंदराबाई हबकली, अक्षरशः रडू आलं तिला. अरे एक ब्राह्मण बाई मी आणि तुझ्यासारखा एक वाणी मला शिव्या घालतो. तुझी लायकी तरी आहे का मला शिव्या घालायची? या विचारात तिला रडू कोसळलं. ती रडू लागली आणि रडतच हातपाय आपटत स्वामी महाराजांपाशी आली. स्वामी महाराज शांत बसले होते. काय ग सुंदरे, कशाला रडतेस? एवढं विचारताच तिने सगळं सुरुवात केली. महाराज, हे सगळं सेवेकरी मला त्रास देतात. तर तुम्ही बघता पण तुम्ही कधीच काय बोलत नाही. परिस्थिती बघायला गेलं तर उलटीच होती. ती सर्व सेवेकरांना त्रास द्यायची आणि महाराज काही बोलत नसायचे. महाराज शांततेत बसलेले असायचे. आणि आता बाई तर उलटच बोलते. मला सर्व सेवेकरी त्रास देतात नेहमी आणि तुम्ही शांतपैकी बघता. आज काय झालं माहित आहे का महाराज तुम्हाला? आज या भुजंगाने मला नाही त्या घाणेरड्या शिव्या दिल्या. एका वाणी माणसाने एका ब्राह्मण बाईला अशा शिव्या देणं कितपत योग्य आहे? घाणेरड्या शिव्या मला दिलेल्या आहेत. आता मात्र तुम्हाला काहीतरी करावं लागेल. खरं म्हणजे तिचं मत असं होतं, तिची इच्छा अशी होती का महाराजांनी भुजंगांना सेवेतून काढून टाकावं. पण तसं काहीच घडलं नाही. महाराज साधे चिडले देखील नाही. उलट महाराजांनी तिची समजूत काढायला सुरुवात केली. आणि तिची समजूत काढते वेळी महाराजांनी तिला जे काही सांगितलेलं आहे ना, त्याच्यातून शिव्या ज्याला आपण बोलतो त्या मुळात शिव्याच नाहीयेत हे आपल्या लक्षात येईल. आज सुद्धा आपल्याला कोणी शिव्या दिल्यावरती आपण राग येतो, आपल्या रागाने आपण उफळतो, खूप चिडतो आपण. तुम्ही ऐकलंच महाराजांनी तिला काय सांगितलं तर तुम्हाला सुद्धा शिव्यांचा राग येणार नाही. महाराजांनी तिला शांत केलं. अगं सुंदरे, कशाला रडतेस? आधी शांत हो बघू. महाराजांच्या सांगण्यावरनं ती रडायची थोड्या वेळ थांबली. आणि तेव्हा महाराजांनी तिला सांगितलं, अगं भिंतीला कसे खाच खळगे कोनाडे असतात की नाही, तसंच हे आपलं शरीर आहे. आणि त्या शरीराच्या खास खळग्या कोनाड्याबद्दल जर समजा कोण काय बोललं तर एवढं रागवण्याची आपल्याला काय गरज आहे? भुजंगा लांबून हे सर्व बघत होते. खरं तर भुजंगा घाबरलेले का तिच्या सांगण्यावरनं महाराज न जाणो आपल्यावरती रागवतील आणि आपल्याला सेवेतून काढलं तर. त्यामुळे भुजंगा जीव मुठीत धरून लांबून हे सर्व बघत होते. आणि स्वामी महाराजांचं हे सुंदराबाईला सांगणं जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा कुठेतरी त्याचा जीव मुठीत पडला. तेव्हा कुठेतरी ते शांत झाले. त्यांच्या मनातून भीती गेली. सुंदराबाई मात्र रागाने हातपाय आपटतच होत्या. महाराजांचं ते सांगणं सुंदराबाईंना काय कधी पटलं नाही. पण भुजंगांवरती महाराजांचं किती प्रेम होतं. अगदी सरळ भुजंगाची बाजू जरी घेतली नसेल तरी भुजंगाला सांभाळल्या वेळ प्रसंगी महाराजांनी त्यांना उगाच त्यांच्यावरती डाफरलेलं नाहीये, उगाच त्यांना ओरडलेलं नाहीये. त्यांना हे सुद्धा माहिती होतं की आईसारखं आपल्यावरती प्रेम करणारी आपली सुंदराबाई हिचं किती चुकतंय. त्यामुळे हे सगळं सांगून सुंदराबाईंना शांत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सुंदराबाई शांत नाही झाले हा भाग वेगळा आहे. पण महाराजांचं ते सांगणं किती छान आहे. आज सुद्धा आपण त्याचा विचार केल्यावरती शिव्या ही व्याख्याच आपल्या मनातून जाईल. महाराज होते ते परब्रह्म होते, ते परमेश्वर होते, स्वामी समर्थ महाराज होते. आणि भुजंगा त्यांचा निस्सीम सेवेकरी होता, निस्सीम भक्त होता.
महाराजांनी देह ठेवण्या अगोदर एक 10-12 दिवसापूर्वीची एक गोष्ट सांगतो तुम्हाला. महाराज एकाच्या वाड्यामध्ये शौचास बसले होते आणि तिथे ते लवणले. कोणीतरी एखादा धक्का माराव्यासारखे ते पडले खाली, पडले पाठी. तेवढे सर्वजण धावत धावत पळत पळत तिथे आले. त्याला कोणीतरी विचारलं, महाराज काय झालं? अरे त्या रान पटकीने मला ढकललं. त्यानंतर भुजंगा मात्र सावध झाले. त्यांना एवढं समजलेलं की महाराज आता अशक्त झालेले आहेत, त्यामुळे महाराजांना एकटंच शौचास बसवणं काही योग्य नाही. आता एक दिवशी ते स्वामी महाराजांना म्हणाले, त्या पाटावरती बसा, पाठ मी उचलतो आणि तुम्हाला रानात घेऊन जातो शौचासाठी. हे ऐकून महाराज हसले. महाराजांनी त्यांना काय विचारलं असावं, अरे आज तू मला उचलण्याच्या गोष्टी करतोयस, उद्या काय तो पाषाण उचलणार आहेस का? त्यावेळेला भुजंगांना काहीच कळलं नाही. स्वामी महाराज नेमका काय म्हणतायत त्याचा अर्थ कोणालाच कळला नाही. पण अगदी काही दिवसांवरती स्वामी महाराजांनी देह ठेवण्याचा योग आला. चोळप्पांच्या नरसिंहबान देवस्थानामध्ये स्वामी समर्थ महाराजांसाठी चोळप्पांनी आधीच खड्डा खणून ठेवला होता. तिथे महाराजांचा देह ठेवण्यात आला आणि तो खड्डा झाकण्यासाठी त्याच्यावरती एक भला मोठा पाषाण ठेवण्यात आला, ज्याला आज आपण स्वामी समर्थ महाराजांची समाधी म्हणतो. महाराजांनी 10-15 दिवसापूर्वीच भुजंगांना विचारलेलं, अरे आज तू मला उचलण्याच्या गोष्टी करतो, उद्या काय तो पाषाण उचलणार आहेस का? तो पाषाण जेव्हा त्याच्यावर ठेवल्यावरती भुजंगांना खूप घाईवरून आलं. एखाद्या लहान मुलासारखे भुजंगा रडू लागले. महाराजांनी देह ठेवल्याचं दुःख होतच होतं, पण महाराज त्यांना म्हणालेले तो पाषाण उचलणार आहेस का त्याची त्यांना आठवण झाली. स्वामी महाराजांच्या सानिध्यात अगदी क्षणोक्षणी राहणारा हा भुजंगा, त्याचं नाव भालके होतं. स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यात अगदी पदोपदी राहणारा हा भुजंगा महाराजांचा निस्सीम सेवेकरी होता, महाराजांचा निस्सीम भक्त होता. महाराजांखेरीज त्याला कुठलाच इतर देव माहित नव्हता. काही अडलं नडलं का तो महाराजांच्या चरणावरती डोकं ठेवूनच महाराजांना सांगायचा आणि महाराजांनी सुद्धा त्यांना अगदी आयुष्यभर सांभाळलं. हेर म्हणून स्वामी सानिध्यात राहण्यासाठी त्याची नेमणूक झाली होती. तो पाहता पाहता स्वामी समर्थ महाराजांचाच होऊन गेला. स्वामी महाराजांशी एक रूप झाला आणि स्वामी महाराजांचा भक्त झाला. भुजंगाला स्वामी समर्थ महाराजांचा सहवास जेवढा लाभला तेवढा कोणालाच लाभला नसावा, कारण त्या महाराजांच्या सानिध्यातच असायचे 24 तास. असा या थोर श्री स्वामी भक्ताला, अशा या थोर श्री स्वामी सेवेकऱ्याला आपण सर्वांनी वंदन करूया, स्वामी महाराजांचं स्मरण करूया. महाराजांचं स्मरण करताच नकळत आपले हात जोडले जातात, आताही जोडले गेलेले आहेत आणि मनसोक्तपणे एक स्वरामध्ये सर्वांनी म्हणूया, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दास पद, द्यावे दास पद, मज द्यावे दास पद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन,
चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची